तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा जगारा तुझी मात्र आशा. जय मंगलधामा जगार तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा जगारा तुझा मात्र खारा. जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज्य येवो जगी हा स्वर्ग उभा राहो. तुलाच वंदन घे प्रभूचे वैभव तू घे. तुझ्या मात्र चरणी प्रभू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणाकर. प्रभो परात्पर जय करुणाकर. जय 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 बापा. जय 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 पुत्रा. जय 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 आज्ञा. जय जय जगदीशा जगारा तुझी मात्र आशा. जगारा तुझी मात्र आशा. जगारा तुझी मात्र आशा. शालोम. आपल्याकडे देवाला पाहणे, देवाचं दर्शन होणे, साक्षात्कार होणे, ह्या ज्या गोष्टी आहेत खूप प्रचलित आहेत. तसं पाहिलं तर सर्व समाजांच्यामध्ये, सर्व विचारांच्यामध्ये ही जी घटना आहे किंवा हे जे अनुभव आहेत हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेखाटलेले आहेत. तुम्हाला माहीत आहे की ज्यावेळेस देवाचे काही भक्तगण खूप देवाच्या सहवासामध्ये असतात किंवा त्यांना असं वाटतं की आपण देवाच्या सहवासामध्ये आहोत. उदाहरणार्थ एखाद्या पवित्र ठिकाणी, एखाद्या आश्रमामध्ये, चर्चमध्ये, किंबहुना एखाद्या मोठ्या दऱ्याखोऱ्यांच्यामध्ये किंवा पर्वतांच्यामध्ये राहणारी मंडळी, त्यांना नक्कीच अनेक वर्ष त्यामध्ये घालवल्यानंतर मग कधीकधी त्यांना असं दिसतं की त्यांना देवाचा साक्षात्कार झाला किंवा अनुभव आला. तुम्हाला माहीत आहे, जुन्या करारामध्ये देवाचा महान भक्त मोशे हा देवाच्या सहवासामध्ये होता. देवाने त्याला सांभाळलं जन्मापासून. देवाने नंतर त्याला बोलावलं एका महान कार्यासाठी आणि ती जी देवाने निवड त्याची केली त्याचा वृत्तांत आपल्याला विशेषरीतीनं जुन्या करारामध्ये आढळतो. आणि मग ती निवड त्याने इस्रायल लोकांना सोडवण्यासाठी, म्हणजे मिसर देशातून काढण्यासाठी ती केली. आणि मग त्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे जे चमत्कार आहेत ते केलेले आहेत. 10 पिढा आणल्या मिसरांच्यावर. त्याच्यातून मात्र त्याच्या लोकांना निवडलं. त्याचा पूर्ण जो अनुभव आहे तो मोशेच्या मार्फत आहे. मोशेला निवडलं, त्याला ती तसल्या प्रकारचं दान दिलं आणि त्या लोकांना मिसर देशातून आणून मग सिनाय पर्वतापर्यंत आणलं. किती मोठे चमत्कार केले. अग्नीच्या द्वारे, मेघाच्या द्वारे, समुद्र दुभगण्याच्या द्वारे, हे सगळे एवढे मोठे प्रकार मोशेने पाहिलेत. हे चमत्कार पाहिलेत आणि त्याच्यासारखे जे चमत्कार आहेत ते कदाचित कोणीही इतक्या मोठ्या प्रमाणात पाहिलेले नसतील.
आणि एक महत्त्वाचा चमत्कार म्हणजे, एक साक्षात्कार म्हणजे देव प्रत्यक्ष त्याच्याबरोबर बोलत होता. प्रत्येक घटनेच्या वेळेस, अडचणीच्या वेळेस, वेगवेगळ्या प्रकारचे त्रास आणि दुःख आणि अडचणी ज्या आल्या लोकांच्या संदर्भामध्ये वैयक्तिकरीतीनं, त्यावेळेस मात्र देव त्याच्या संगती प्रत्यक्ष बोलत होता आणि तो त्याचा आवाज ऐकू शकत होता. हे सगळे अनुभव असून सुद्धा एक इच्छा मोशेने देवाला प्रगट केली आणि ती म्हणजे देवाला प्रत्यक्ष पाहण्याची. माझी खात्री आहे की एखाद्या भक्ताने पूर्ण आयुष्य एखाद्या पर्वतामध्ये आणि एखाद्या दऱ्याखोऱ्यांच्या मध्ये देवाची भक्ती करण्यामध्ये, शोध करण्यामध्ये घालवला तर नक्कीच त्याला असं वाटतं की मी प्रत्यक्ष देवाला बघावं. ह्या ठिकाणी मोशेने हे महाभयंकर असल्या प्रकारचे चमत्कार पाहिल्यानंतर आणि आवाजसुद्धा ऐकल्यानंतर मग मोशेची ही इच्छा झालेली आहे आणि ती त्याची इच्छा आपल्याला निर्गमाचं पुस्तक अध्याय 33 आणि 17 ते 23 ह्या वचनांच्या मध्ये आढळते. परमेश्वर मोशाला म्हणाला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे हेही मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझवर झाली आहे आणि तुझे नाव मला परिचित आहे. तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. तो म्हणाला, माझे सर्व सौंदर्य तुझ्यापुढे चालवीन. तुझ्या सन्मुख परमेश्वराच्या नामाची मी घोषणा करीन. ज्यावर कृपा करावीसी वाटेल त्याचवर मी कृपा करीन आणि ज्यावर दया करावीसी वाटेल त्याचवर दया करीन. आणखी तो म्हणाला की तू माझे मुख पाहू शकणार नाहीस, कारण माझे मुख पाहून कोणी मनुष्य जिवंत राहावायचा नाही. परमेश्वर म्हणाला, मजजवळ एक जागा आहे, तेथे या खडकावर उभा राहा. आणि असे घडले की माझे तेज जवळून जाईल चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन. मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेन, पण माझे मुख दिसायचे नाही. एक सुंदर, महान, एक दैवी असल्या प्रकारचं ह्या ठिकाणी वर्णन दिलेलं आहे. एका महान घटनेचं, अनुभवाचं, चमत्काराचं म्हणता येईल, अद्वितीय असल्या प्रकारचं वर्णन ह्या ठिकाणी देव आणि ह्या ठिकाणी मोशे ह्यांच्यामध्ये ते संभाषण आहे. एकच कारण की मोशेला देवाला प्रत्यक्ष बघायचं होतं. माझी खात्री आहे की प्रत्येक मानवाला ती इच्छा आहे. प्रश्न असा आहे, देवाने ही त्याची इच्छा मान्य तर केली, त्या ठिकाणी अमान्यतेचा असा संदर्भ दिसत नाही, परंतु वर्णन केलेलं आहे की कसा मनुष्य देवाला पाहू शकतो. आणि त्या बाबतीत स्पष्टपणे 20 वचनामध्ये त्याने सांगितलेलं आहे. आणखी तो म्हणाला की तू माझे मुख पाहू शकणार नाहीस, कारण माझे मुख पाहून कोणी मनुष्य जिवंत राहायचा नाही. या ठिकाणी स्पष्टपणे मनुष्य आणि देवाचा साक्षात्कार, देवाला पाहणं आणि मनुष्य ह्यामधलं जे अंतर आहे, ह्यामधला जो फरक आहे तो स्पष्टपणे सांगितलेला आहे. थोडक्यात म्हणजे देवाचा साक्षात्कार हा आपण सहजासहजी घेऊ शकत नाही आणि सहजासहजी तो घडू शकत नाही. पुष्कळदा आपल्याला कधी काही लोक सहजपणे सांगून जातात की मला देव दिसला किंवा मला देवाचं दर्शन झालं, अशा प्रकारे तो होता. ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मनुष्याचा जो स्वभाव आहे, मनुष्याचा जो जन्म आहे, ह्या जगातलं त्याचं जे जीवन आहे ते इतकं अपूर्ण आहे. आध्यात्मिक रीतीनं पावित्र्याच्या दृष्टिकोनातून तो इतका दुर्बळ आहे की देवाला तो पाहू शकत नाही. देवाचं दर्शन इतकं तेजस्वी आहे, इतकं शक्तिशाली आहे
की तो मनुष्य जिवंतच राहू शकत नाही असं प्रत्यक्ष देव मोशाला सांगतो आहे. आणि म्हणून जर एखादी व्यक्ती म्हणतोय की आम्हाला दर्शन झालं देवाचं, तर कदाचित हे शब्द आपल्या विचारांच्या मध्ये यायला पाहिजे की अरे, एक साधा मनुष्य, आणि कधी कधी ती माणसं तर अशी असतात की आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यांचं जीवन, सगळ्या समाजाला माहीत आहे त्यांचं जीवन, आणि तरीही जर त्यांना देव दिसतो, अनुभवास येतो, चमत्कार होतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या जीवनामध्ये घडामोडी होतात असं ते म्हणतात त्या देवाच्यामुळे, तर मग एक प्रश्न आपल्या मनामध्ये यायला पाहिजे. कारण देवाचं दर्शन, देवाचा साक्षात्कार ह्या काही सहजासहजी होणाऱ्या गोष्टी नाहीत. कारण देव प्रत्यक्ष म्हणाला की कोणी मनुष्य जिवंत राहायचा नाही माझं मुख पाहून किंवा माझं दर्शन घेतल्यानंतर. मग आता ह्या ठिकाणी देवाला पाहायचं कसं? मग देवाला पाहणं शक्य आहे का? ह्या सुरुवातीच्या वाक्यावरून असं दिसतं की देवाला पाहणं हे अशक्य आहे. कारण मनुष्य ह्या जगामध्ये राहत असताना एवढा तो कुकर्म मध्ये असतो, त्याचं जीवन एवढं अपूर्ण असतं, पापी असतं, वगैरे वगैरे वगैरे. मनानं, विचारानं, कृतीनं वगैरे वगैरे जर आपण परीक्षण केलं तर मनुष्याने ती इच्छासुद्धा करता कामा नये की मला देवाला बघायचं आहे, कारण देव एवढा पवित्र आहे आणि देवाचं तेज त्याला तरी बघायचं होतं. मग एकच उपाय त्याच्यावर प्रत्यक्ष मग देवानेच सांगितलेला आहे. तो उपाय असा आहे, परमेश्वर म्हणाला, मजजवळ एक जागा आहे. ठीक आहे, तुझी इच्छा आहे, तू माझा चांगला भक्त आहेस, विश्वासू आहे, मग मीच तुझ्यासाठी एक तयारी करतो. तुला तयारी करायची आहे आणि ती तयारी तुला मान्य असली पाहिजे, स्वीकार्य असली पाहिजे, आणि तशा तयारीनिशीच तू मला पाहू शकतोस. मंडळी, देवाचं दर्शन ह्या ठिकाणी होत आहे आता, पण होण्यासाठी देवानेच त्याची तयारी करायला त्याने सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणाल की अरे, आता देवाचं दर्शन घडतं आहे मोशेला, मग देव कदाचित त्याला इतके इतके दिवस उपवास करायला सांगेल, इतके अशाच प्रकारचं जेवण खायला पाहिजे, अशाच प्रकारचे कपडे घालायला पाहिजेत, अशाच ठिकाणी त्याने आपलं जीवन जगायला पाहिजे, इतके इतके दिवस त्याने ह्या ठिकाणी राहावं, खावं, प्यावं, ह्या सगळ्या अटी त्याने ह्या ठिकाणी सांगितल्या असतील. कारण आता देवाचं दर्शन होणार आहे. तुम्हाला माहिती आहे देवाने त्याची तयारी कशी केली आणि कोणत्या अटी आहेत देवाचं दर्शन होण्यासाठी? परमेश्वर म्हणाला, मजजवळ एक जागा आहे, तेथे या खडकावर उभा राहा. असे घडले की माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन, मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन. पहिली गोष्ट की एक जागा आहे ह्या ठिकाणी, येथे त्या ठिकाणी तू जा, त्या ठिकाणीच तू उभा राहा. म्हणजे पुन्हा जागेपासून आपल्याला तयारीची गोष्ट आहे. आता प्रत्येक वेळेस अशाच प्रकारची तयारी, असल्याच प्रकारच्या घटना, असल्याच प्रकारचा खडक म्हणा किंवा डोंगर म्हणा असं होणार नाही. परंतु एक गोष्ट आपल्याला स्पष्ट आहे की आपल्या स्वतःच्या तयारीनं आपण जात असत आणि इच्छा दाखवत असत, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून जे योग्य आहे, जी तयारी आहे, त्याच्याशिवाय देवाचं दर्शन, साक्षात्कार होणार नाही, हे मात्र ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसते. आणि म्हणून देवाने त्याची तयारी केली. ह्या ठिकाणी तू उभा राहा, या खडकावर उभा राहा, आणि मग माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवली. मग ह्या ठिकाणी इथं असं उभा राहा, आणि मग ज्यावेळेस ती प्रत्यक्ष साक्षात्काराची वेळ येईल, मला बघण्याची ज्यावेळेस वेळ येईल, त्यावेळेस मात्र मी तुला सांगेल तशा ठिकाणी त्या कपारीमध्ये मी तुला ठेवीन. नवलाची गोष्ट आहे की पूर्ण बंदिस्त अशा एका ठिकाणी, एका कपारीमध्ये देवाने त्याला नेलेलं आहे. आणि मग जवळून चाललो असता खडकाच्या भेगेत ठेवीन, मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन.
देवानेच शेवटी त्याचं संरक्षण त्याला द्यावं लागलं. कारण देव काय म्हणाला, मला जर बघायचं असेल तर कोणीही मनुष्य जिवंत राहू शकत नाही. आणि तशा प्रत्यक्ष रीतीनं मोशे हा मरून गेला असता, त्याचा नाश झाला असता देवाच्या दर्शनानं. दर्शन चांगली गोष्ट आहे, परंतु देवाचं पावित्र्य इतकं इतकं महान आहे की त्याने तो मरून गेला असता. आणि म्हणून तो मरून जाऊ नये म्हणून नवलाची सुंदर गोष्ट अशी आहे की मोशेला देवाला मरू द्यायचं नव्हतं. आणि म्हणून देवानेच त्याचं संरक्षण आपल्याच हाताने केलं. कारण कोणत्याही खडकाने, कोणत्याही झाडाने, कोणत्याही इतर पूजा अर्चा वेगवेगळ्या प्रकारचे जे विधी विनिमय आहेत, उपास तापास आहेत, ह्याने त्याचं संरक्षण होऊ शकलं नसतं. वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा कशानेही मनुष्य जिवंत राहू शकला नसता, मोशे राहू शकला नसता जिवंत. शेवटी देवाने देवाच्याच हाताने त्याचं संरक्षण केलं, म्हणजे तो मरणार नाही. संरक्षण फार महत्त्वाची गोष्ट होती त्या ठिकाणी. साक्षात्कार होत आहे, परंतु देवाने त्याच्याच हाताने त्याचं संरक्षण, त्याचा हात हा कृपेचा आणि सामर्थ्याचा हात आहे. आणि ती गोष्ट स्पष्टपणे म्हणजे देवाचे अनुभव आणि साक्षात्कार घेत असताना देवानेच त्याची तयारी केली, देवानेच त्याच्या पद्धतीने त्याला सांगितलं काय करायचं, आणि मग देवानेच त्याच्याच हाताने त्याचं संरक्षण केलं. आणि पुढे आपल्याला असं दिसतं, जवळून चाललं असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन, मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकून ठेवीन. किती सुंदर ह्या ठिकाणी अनुभव आहे देवाच्या साक्षात्काराचा, त्या अद्भुत रूपाचा, पवित्र आणि सामर्थ्यशाली देवाचा अनुभव ह्या ठिकाणी घडतोय. पण ते घडत असताना सुद्धा देवाची कृपा याचीच गरज आहे. मंडळी, मला असं वाटतं की जे आपण देवभिरू आहात, देवाचे सेवक आहात, देवाचा शोध करणारे आहात, आपल्याकडे खूप खूप देवाचे शोध करणारे आहेत आणि प्रत्यक्ष पाहण्यासाठी एक प्रकारे भुकेलेले आणि तहानलेले आहेत. परंतु त्याच्यासाठी देवाच्या कृपेचीच गरज आहे. त्याचाच हात तुम्हाला सांभाळू शकतो. आणि तो अनुभव मोशेला आला. आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे, मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन, मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेन, पण माझे मुख दिसायचे नाही. फार झालं तर, काय म्हणतोय देव, फार झालं तर माझी जी पाठ आहे, पाठमोरा तू पाहशील मला. माझं मुख तर पाहूच शकत नाही, पाठसुद्धा पाहण्यासाठी मी गेल्यानंतर पाठमोरा तू माझं दर्शन होण्यासाठी सुद्धा माझ्या हाताची तोपर्यंत गरज आहे. मी हात काढून घेईल, त्यावेळेस तुला पाठमोरा दिसेन. मंडळी, देवाचा हात, देवाचा खडक, देवाची ती कपार, तो डोंगर, ह्या सगळ्या गोष्टी देवाने वापरल्या त्या ठिकाणी. आणि देवाने त्याची तशी तयारी केली आणि ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी मोशे मान्य झाला. मंडळी, देवाने त्याला दिलेलं दर्शन आहे. देवाला त्याने पाहिलं, पण काय, पाठमोरे पाहिलं. तुम्ही म्हणाल की आज मी तसल्या प्रकारे करू शकतो. मंडळी, आपल्या मनाची, आपल्या विचारांची, आपल्या आध्यात्मिक जीवनाची, आपल्या पापकर्मांची पूर्णपणे त्या ठिकाणी नाश झाल्यानंतर मग देवाच्या दर्शनाला जर आपण आलोत तर हे शक्य आहे. आज ते कसं काय शक्य आहे? तुम्हाला माहिती आहे, आज एका वेगळ्या रूपानं आपल्या सगळ्यांच्यासाठी देवाने ते शक्य करून ठेवलेलं आहे. आज तुम्ही म्हणाल की आम्हाला सुद्धा देव बघायचा आहे आणि देवाचं दर्शन घ्यायचं आहे. मंडळी, फार मोठी तयारी देवानं केलेली आहे आपल्यासाठी. आणि ती कशा प्रकारे केली ते त्याच्या शिष्यांनी सांगितलेलं आहे. शिष्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे, योहान वर्तमान अध्याय 1 आणि 14 वचन. शब्द देही झाला आणि कृपा व सत्य यांनी परिपूर्ण असून
त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे असावे असे होते. ह्या ठिकाणी संत योहान म्हणतो आहे की हो, मोशेला देवाने दर्शन दिलं, पाठमोरे दर्शन दिलं. त्याची पूर्ण तयारी देवानेच केली, आपल्या हाताने त्याला संरक्षित केलं. ते मनुष्याला आज देवाच्याच कृपेने शक्य झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा खडक आहे आणि ह्या खडकावर उभं राहून आपल्याला त्याने दर्शन दिलेलं आहे. तुम्हाला आणि मला त्या ख्रिस्ताचं दर्शन म्हणजे प्रत्यक्ष देवाच्या तेजाचं दर्शन आहे. आणि हे सगळे त्याचे शिष्य सांगतायत. ह्या एका वचनाच्याद्वारे आपल्याला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं ह्या जगामध्ये आगमन, तो शब्द होता, तो शब्द देही झाला, आमच्यामध्ये उतरला. म्हणजे आता मात्र प्रत्यक्ष ते तेज मानवांच्या मध्ये उतरलेलं आहे. तो असं म्हणतो की कृपा व सत्य यांनी परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तुम्हाला माहीत आहे, मोशेच्या संदर्भामध्ये देवाने कृपा केली, आपला हात त्याच्यावर झाकून ठेवला. पुढे असं म्हटलेलं आहे की गौरव, आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलते एकाचे असावे असे दिसते. सत्य आणि कृपेने भरलेला प्रभू येशू ख्रिस्त, हेच ते गौरव प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे सगळ्या जगाला प्रगट झालं. आणि ज्या सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतला, कृपेनं विश्वासानं तारण मिळालं. हा एक सर्वात मोठा साक्षात्कार आज सुद्धा जगाला उपलब्ध आहे. मंडळी, आपल्यापैकी पुष्कळांनी तो अनुभव घेतलेला आहे. तेच ते दर्शन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन आज सर्वांच्यासाठी उपलब्ध आहे. आपण सर्वजण विश्वासानं आणि त्याच्या कृपेने आज ते घेऊ शकता. देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो की तू आम्हास तुझी कृपा, तुझी दया, तुझं सत्य हे ख्रिस्ताच्याद्वारे प्रगट केलेलं आहे. आज आम्हाला कोणत्या डोंगरामध्ये, कपारीमध्ये, एखाद्या खडकावर, एखाद्या दरीमध्ये कुठेही जायची गरज नाही. प्रत्यक्ष तुझ्याजवळ यायचं प्रार्थनेच्याद्वारे आणि मागणी करायची की देवा, आमचा तो स्वीकार कर, आमची क्षमा कर आणि आमचा तो उपयोग करून घे. आता देवज बाप्याची प्रीती, देवज पुत्राची कृपा आणि देवज पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.